1954-55 सालापर्यंत शेती ही मुख्यतः पारंपरिक पद्धतीने आणि बैलांच्या मदतीने केली जायची. तर या 1954-55 साली आमच्या गावातल्या म्हणजे निव्यामधल्या रघु भोवडाचा बैल ऐन मोसमामध्ये मेला. त्याच्याकडे 2 बैल होते. मे महिना संपून शेतीच्या कामानं खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती. अर्धी नांगरणी त्याच्या शेताची करून झालेली होती आणि अशा ऐन वेळेला त्या रघुच्या 2 बैलांपैकी एक बैल काहीतरी आजाराचं निमित्त होऊन मेला. आता रघु पुढे प्रश्न पडला की उरलेली शेती किंवा उरलेली शेतीची कामं ही बैलाशिवाय कशी निपटायची. त्याने एक दिवसभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी तो भल्या पहाटे उठून म्हणजे 9-9:30च्या सुमारास दादू भोवडाकडे पोचला. दादू भोवड हा त्याचाच जातवाला, त्याच वस्तीमध्ये किंवा त्याच परिसरात राहणारा पण मोठा तालेवार माणूस. याची स्वतःची भरपूर शेती होती आणि त्या शेतीला लागणारी जनावरंही त्याच्याकडे इतरांपेक्षा खूप जास्त होती. आता या रघुच्या मनामध्ये साधा विचार होता की या दादू भोवडाकडे जाऊन आपल्या शेतीच्या कामाला लागेल तेवढा वेळ त्याचा एखादा बैल जर उसना मिळाला तर आपल्या शेतीचं काम सुकर होईल आणि त्याच्यात आत्ता जी उभी राहिलेली अडचण आहे ती दूर होईल. असा विचार करून हा रघु दादू भोवडाकडे आला. दादू भोवडाने समाचार विचारल्यावर त्याने पटकन सांगितलं की दादानू, काल माझा बैल मयत झाला. कसा झाला, काय झाला याच्यावर त्या दोघांची थोडीफार चर्चा झाली. तरी बैल मयत झाला म्हणून रघु दादूकडे का आलाय याचा काही दादूला खुलासा होईल. तर दादूने शेवटी समोरून विचारलं, भाऊ मयत झाला बैल तुझा, पण तू भल्या पहाटे माझ्याकडे कशाला आलेला. मग या रघुने चाचरत थोडे शिताफीने थोडे गोल गोल बोलून आपली व्यथा त्याच्यासमोर मांडली आणि एक नम्र विनंती केली की दादानू, तुमच्या एवढ्या बैलांपैकी एखादा बैल जर थोड्या दिवसासाठी जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा मला तुम्ही दिलात तर मग माझं शेतीचं काम निपटून जाईल. दादूने विचार केला आणि रघुशी त्याचं पुढचं बोलणं सुरू झालं. त्यामुळे रघु, लांबून आलायस, जरा बस बघू. दादूची आज्ञा पाळायला रघु त्याच्यासमोर गडवंचीवर बसला. दादूने विचारलं, बा तू सकाळी किती वाजता उठतोस? 7, 7:30, 8 वाजता उठतो काय? रघु म्हणाला, नाही दादा, मी फाटफाटी म्हणजे 5:30ला उठतो आणि पुढे सगळं काम सुरू करतो. दादूने पुढे विचारलं, मग मिश्री लावून चहा बी करण्यामध्ये तुला 1-2 तास लागतात की नाही? मिश्री म्हणजे तंबाखूने दात घासण्याची गावातली प्रथा. रघु म्हणाला, नाही बा, ते सगळं काम माझं अर्ध्या तासामध्ये उरकून जातं. दादू म्हणाला, मग काय करतोस? मग भरपूर नाश्ता बिष्टा आपल्या बायकोकडनं करून घेतोस की नाही? तो म्हणाला, नाही बा, मी चहा पितो आणि शेताला जातो आणि भाकरी घेऊन थोडा वेळ झाला, दिवसभर पुरा उजाडला की माझी बायको भाकरी घेऊन शेतावरती येते. दादू म्हणाला की मग तिथे शेतावर भाकरी आली की किती वेळ लागतो तुला खायला? तास, अर्धा तास तर लागत असेल. रघु म्हणाला, कशाला? भाकरी, 2 भाकरी आणि चटणी खायला काय 15 मिनिटं मला पुरतात. हात धुवून मी कामाला लागतो. मग दुपारच्या जेवणाचं काय? दादूने पुढचा प्रश्न टाकला. रघु म्हणाला, बायको न्याहारी देऊन जाते आणि दुपारी 1च्या सुमारास जेवणाचा डबा म्हणजे टोपली घेऊन येते. अच्छा अच्छा म्हणे.
दादू म्हणाला, अच्छा अच्छा, मग जेवण तर एकदम तब्येतीत करत असशील तू, आणि जेवण झाल्यावरती तिथेच झोपतोस का घरी येतो झोपायला? रघु म्हणाला, तब्येतीत कसलं महाराज, पटापटा मी खातो आणि झोपायचं कशाला म्हणे, शेत वाट बघत असतं, काम वाट बघत असतं माझं, मी लगेच कामालाच लागतो. दादू म्हणाला, मग दुपारच्या चहाचं काय? मला चहा बी लागत नाही म्हणे. आणि मग संध्याकाळी किती वाजता येतो? 4-4:30ला परत फिरतो का एवढं काम करून? रघु म्हणाला, नाही दादा, सूर्य आकाशात असेपर्यंत मी शेतातच असतो, आणि सूर्य पुरता डोंगराच्या मागे गेला की मग तिथून मी हळूहळू काढता पाय घेतो आणि घरी येतो. अरे मग या सबंध दिवसामध्ये तू पान, तंबाखू, विडी याच्यामध्ये तर थोडा वेळ जात असेल ना तुझा, 1-2 तास? रघु म्हणाला, नाही सरकार, पान, तंबाखू, बिडी, चुना मला काय लागत नाही म्हणे. मी संध्याकाळचा चहा पण कधी पित नाही. हे सगळं ऐकून आणि रघुचा हा सगळा दिनक्रम बघून दादू आतून खंतावला आणि थोडा वेळ विचार करून रघुला म्हणाला, बघ बाबा, माझा बैल काही मी तुला देणार नाही. हे उत्तर रघुला एकदम अनपेक्षित होतं. आकाशामध्ये वीज कडाडावी तसं त्याला वाटलं. तो म्हणाला, का 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 दादानू, का नाही देणार? रघुचा आवाज थोडासा चढला होता, कारण एवढी सकाळपासून रात्रीपर्यंतची दिनचर्या ऐकून घेण्याचा दादूचा काय, त्याच्या मागे त्याचं काय इंगित होतं, गुपित होतं, काय नक्की त्याच्या मनात होतं हे रघुला कळेल. त्यावर रघु टकमक बघत राहिला. तोपर्यंत दादूने आपली पानाची पेटी उघडली, त्यातलं पान काढलं, त्याला चुना लावला, काठ टाकला, वेलच्या टाकल्या, 2 लवंगा टाकल्या, थोडा तंबाखू टाकला आणि पानाची घडी म्हणजे पानाचा विडा तयार करून आपल्या तोंडामध्ये कोंबत दादू रघुला म्हणाला, हे बघ बाबा, तू न्याहारी पटापटा करतो, तू जेवण पटापटा करतो, तू दुपारी झोपत नाही, तू संध्याकाळचा चहा पित नाही, तुला विडी तंबाखू काही लागत नाही, म्हणजे लेका तू माझ्या बैलाचा सबंध दिवस जीव काढणार. तू जसा राबतो शेतामध्ये तसा माझ्या बैलाला राबवणार, आणि म्हणून मी माझा बैल तुला देणार नाही. हे आमच्या कोकणातल्या निव्यामध्ये 1954 साली घडलेली 100% सत्य हकीकत आहे. याचा कोकणचा माणूस मागे का किंवा तो आळशी आहे याच्याशी काही संबंध नाही. पण बैलाकडून सुद्धा किती काम करून घ्यायचं याचं कोकणी माणसाचं एक गणित ठरलेलं आहे. केवळ पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा केली की बाकीचे 364 दिवस त्याचा पुरा राब काढायचा असं कोकणी माणसाच्या मनात शक्यतो कधी येत नाही. आपण पान तंबाखू खाल्लं, दुपारी झोपलं की तेवढाच वेळ बैलाला जरा आराम मिळतो, अशी या दादूची भूमिका होती. दोघेही आपापल्या जागी बरोबर होते, पण त्यामुळे या रघुचा प्रश्न काही दादूकडून सुटला नाही.